आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। मला स्मरण आहे, आज तुम्ही जेजुरी सोडून जाण्याला 12 वर्ष पूर्ण होतील। आज तुमचा वनवास संपेल। आज पुन्हा तुम्ही तुमच्या मूळ रूपात अवतरणार आहात। आजच तुम्ही मला दर्शन देणार याची मला खात्री आहे। आणि आज तुमची आणि माझी भेट होणार या विचारानेच मला काय करू आणि काय नको असे झाले आहे। आज माझी प्रतीक्षा संपणार। तुमच्या लाडक्या जेजुरीत तुमची म्हाळसा तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसली आहे। सारी पाटाच्या खेळानंतर सुरू झालेला वनवासाचा काळ आता संपेल। श्री खंडेरायांना मला प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आहे। जशी आपली इच्छा देवी। जय जयाजी देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेव। नमो दैत्य विघ्नांतकासी, नमो करुणा सागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी, नमो वैराल देवा मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवा अर्चित चरणासी, वागीश्वरा नमन तुझ। लक्ष्मी देवी, नारायण, तुम्हाला असं इथे पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी कसे सांगू। देवा, तुम्ही श्री मार्तंड भैरवाच्या रूपात प्रकट होणार आणि आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही असं कसं होईल? एका आराध्यानं भक्ताच्या घरी 12 वर्ष कष्टात काढले, हे जेव्हा भविष्यात कोणाला सांगितलं जाईल तेव्हा ती एक दंतकथा आहे असं लोक म्हणतील। परंतु तुम्ही लोकांच्या उद्धारासाठी, पार्वती देवींना दिलेल्या वचनासाठी आणि जयाद्रीचा उद्धार करण्यासाठी अनेक कष्ट सहन केलेत। ते सर्व आता होऊन गेले। आता मी लवकरच जेजुरीत येईन। सगळा जेजुरीगड, सगळी प्रजा तुमची आतुरतेने वाट पाहते आहे। माझी म्हाळसा कशी आहे? आपण सोबत नसताना त्या आनंदित कशा असतील? खूप कठीण काळातून गेली आहे माझी म्हाळसा। अतिशय सोसलं आहे तिने। परंतु देवा, प्रजेच्या कल्याणाचे जे दायित्व तुम्ही त्यांच्यावर सोपवलं होतं ते त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले आहे। साक्षात श्री ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी तुम्ही शिवलीलेत तुम्ही हेही रूप घेतले होते। त्याचे दर्शन पुन्हा कधी होणार म्हणून आम्ही आलो। देवा, आता श्री खंडेरायांचं रूप पाहण्याची उत्सुकता मला देखील आहे। आता विलंब नको। आता अगदी कमी कालावधी उरला आहे। देवा, तुमच्या आणि बानूच्या विवाहाचे वेध साऱ्या सृष्टीला लागले आहेत। हा विवाह निर्विघ्नपणे पार पडावा आणि श्री म्हाळसा देवींचा क्रोध नियंत्रणात राहावा हीच इच्छा आहे। देवा, ब्राह्म मुहूर्त संपण्याआधीच आम्हाला जेजुरीत परत जावे लागेल। देवा, आता आपली भेट जेजुरीतच।
देवी, आपल्याला स्मरण असेलच, तरीही सांगावेसे वाटते की आज श्री खंडेराय आपल्या मूळ रूपात प्रकट होणार आहेत. हो, त्यांना जाऊन आज 12 वर्ष पूर्ण होतील. हा संपूर्ण काळ तुम्ही अत्यंत धैर्याने आणि समर्थपणे काढला आहे. व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून तुम्ही प्रजेचा सांभाळ केला आहे. मी केवळ त्यांनी दिलेले दायित्व पार पाडले आहे. तुमच्या भक्तीचे फळ तुम्हाला मिळेल देवी. ते आज मूळ रूपात प्रकट होणार आहेत. त्यांना जरी मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नसेन, तरीही मला त्याचा मनोमन खूप आनंद आहे. मी त्यांची प्रतीक्षा करते आहे. खंडू, अरे महाराज झोपला आहेत अजून. सुरवदेव माथ्यावर आलं तरी बी त्यासनी काय बी नाही त्याच. अगं दमला असेल त्यो, वय झाले बघ त्याचा आता. मग झेपत नसल तर कशाला चाकरी मागायची कुणाकडं? आणि समधी कामं आम्ही आमचीच करायची असतील तर कशाला पाहिजे चाकर घरात? म्हातार बाबा, ह्यो असा नाही ऐकायचा. भानुबाई, तुम्ही हाक मारत होता वय मला? वय वय, अरे दिस उजाडला म्हणून धन्यानं चाकराला हाक मारली. काज तरी काम करणार आहेस का हे विचारायचं होतं. आजा, हे असं असेल तर मला नाही काम करायचं. आपला जातो माझ्या गावाला माघारी. ए बांधू, अगं असू दे. अगं दिस चालू बी झाला नाही तो तंटन का घरला. दिसाची सुरुवात तंट्याने झाली ना तर दिसभर तंटाच होतोय बघ दिसता. अरे मग त्याला सांग की काम कराया. तुला नुसतं माझं बोलणंच दिसतंय. भानुबाई, तुम्ही सांगा की आज काय काम आहे ते. आजच्याला काम करणार आहेस म्हणजे? भानुबाई, हे बघा तुमचं डोसकं भडकलं आहे तो म्या काय तुमच्याशी हुज्जत घालत बसणार नाही. बघा म्या आपला माझ्या गावाला गेलो बरं. जाशील की पर आजच्याला घरला आहेस ना? मग सांगते ते कर म्हणजे झालं. मग सांगा आज काय काम करायचं ते आणि मला करा मोकळी एकदाच. सांगणारच आहे.
आज चला नदीवर जाऊन समधी मेंढरा खसा खसा धुवून आणायची. समधी मेंढर? अरे ते बी एका दिवसात 700 मेंढर आहेत. का आता हे बी जमणार नाही होय तुला? आता अशा मेंढ्या धुतो ना की तुम्ही म्हणतच बसाल की अशा मेंढ्या का धुतले ते. उगा बडबड करत होता उभा राहू नकास. जा काम कर जा. आलोच मी. बडबड करायची, काम काय करायचं नाही. काय करतोय म्या बी बघतेच. अरे इतकी वर्ष झाली पण अजून का तुझं वाईट दिसत पण आता बघ. ती बानू काय तुला जुमानत नाही बघ गड्या. एक डाव त्यो सोन्याचा हंडा खाऊ दे, मग मी डाव तुस त्या बानूला. अरे पर कवा घावणार त्यो हांडा? हा, त्या खंडूच्या माग माग लागलास तर तू सांगेल का नाही? त्याला काय बी विचारणार नाही बघ. मला ठाव आहे माझं मॅच हुडाक तू सोन्याचा हंडा. पर ते म्हातार मध्ये आलं म्हणजे त्याच्यावर डोळं गाडून ठेवायचं तुम्ही. आलं का ध्यानात? तवर मी सोन्याचा हंडा हुडाकतो आणि जसा त्यो मला हुडका ये तस तुम्ही मला येऊन सांगायचं. काय शिरतय का टकुऱ्यात? वय आज माझा वनवास संपणार. इतकी वर्ष मी ज्या जागेत राहिलो आहे त्या जागेवर आता माझे प्रेम जडले आहे. इथून जाताना मला देखील वाईट वाटणारच आहे. हे खंडू, अरे खंडूवर काय झालं? आजा जातो रे मी. काय चुकलं असेल तर? अरे बाबा, अरे असं का म्हणतोस तू? अरे जाण्याचं कशा पायी बोलतोयस? अरे मेंढरास निधून माघारी घरला येणार आहेस ना, वय ना? हतच आहेस वय अजून? मला तर वाटलं होतं 5-50 मेंढर बी धुवून झाली असतील आता पतुऱ्याची. जातो या. जातो या. आजा काळजी घे रे बाबा.
म्हातार बाबा. म्हणजे जातो बघ आता मी आहात ना. असं कशा पायी बोललास रे म्हातार बाबा? म्हणजे थट्टा काय तूच करणार वय ग? मी काहीच बोलणार नाही वय. आजपासून काय बी नाही बोलणार बघ तुला. पर अशी जाण्याची भाषा बोलू नकस बघ. म्हणजे तुला एक सांगायचं आहे बघ. लवकरच तुला परगावी जाण्याचं योग्य येणार आहे. काय सांगतोयस म्हातार बाबा? वय वय. ध्यानात ठेव. येतो मी. म्हाळसा, तू दिलेला शाप मी भोगला आहे. एका अर्थी मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. हा 12 वर्षांचा काळ आज पूर्ण होईल. म्हाळसा, आज मला तुझी अतिशय आठवण येते आहे. म्हाळसा, या सर्व स्त्रिया जेजुरीतून भेटायला आल्या आहेत. या जेजुरी गडावर आपलं स्वागत आहे. मी काय करू तुमच्यासाठी? सगळीकडे चर्चा आहे की देव आज मूळ रूपात प्रकट होणार आहेत. सगळ्यांना देवांना भेटण्याची उत्सुकता आहेच, पण हेच निमित्त साधून आम्हा सर्वांना हळदी कुंकू लावून तुमची ओटी भरायची आहे. तुम्ही आलात, मला आनंद झाला. 12 वर्ष तुम्ही प्रजेचा सांभाळ केला, कुणाला काही कमी पडू दिलं नाही. आमच्यावर कोणतंही संकट येऊ दिलं नाही. ते माझे दायित्व होते. कधी तुम्ही स्वतःच्या सुखाकडे पाहिलंच नाही. पण आता तुमचा सुखाचा संसार सुरू होईल. तुमच्या शुभेच्छा आहेत. सगळं शुभ होईल. देवी, लहान तोंडी मोठा घास. पण एक सांगायचं आहे, देव येतील, तुमचा संसार सुरू होईल, पण तुमच्या रागाला आवर घाला. रागानं होत्याचं नव्हतं होतं. आपण ज्यासाठी आला आहात ते करूयात का म्हाळसा? आज तुम्हीच माझ्या कामाला याल बरं. आज समद्या मेंढ्या मी अशा खसा खसा धुणार आहे की बानुबाईंचं डोळस बाहेर येतील. म्हातार बाबा, ए म्हातार बाबा, ए काय काय मग कुणीकडे निघाला? अरे मेंढरासनी चांगलं धुवून काढायचं हाय.
तू आपलं त्या बानुबाईचीच काम कर. हा, माझं काम करूच न ग. ना अरे तुझं कंच काम. आणि मग ते सोन्याच्या अंड्याचं काय झालं रे? हा? आज गावल उद्या गावल असं करता करता इतकी वर्ष गेली. अरे त्यासाठी अंग मोडून घाम गाळायला हवा. हातपाय हलवायला न गय. ती माझं मी बघून घेईन, पण आज मला सोन्याचा हांडा पाहिजे म्हणजे पाहिजे. असं काय? खाली बैस, खाली बैस. हे बघ, ही आपली वस्ती आहे. ही नदी आहे. त्या इथं या जागेत हे पिंपळाचं झाड आहे. याच्या मोर खोदलं तर सोन्याचा हंडा गावल. सोन्याचा हंडा? पर आज जर मला फशिवलंस तर माझ्या संग गाठ आहे ध्यानात ठेव. आज जर मला सोन्याचा अंडा गावला नाही तुला सोडणार नाही. अरे रंग्या, अरे कशाला उगा म्हाताऱ्याला त्रास देतो. जा जा कामाला लाग, गावल बघ तुला अंडा. येऊ का? ए बानू, अगं त्या म्हाताऱ्या खंडू संग नीट वाग. अरे पर वय वय आपला गप गुमान पासून असतो या, कुणाला बी त्रास देत नाही. तसा काय बी त्रास नाही त्याचा. ती उगाच त्याच्या वरडत असते. आपण त्याचा असा राग राग करू नगस. अगं म्हातार माणूस आहे, आपण त्याला समजून घ्यायला नग वय काय. लतिका, हे कोणत्याही क्षणी अंतःपुरात येतील. त्यांचा कक्ष नीट लावला आहे की नाही हे पहा. त्यांच्या सगळ्या वस्तू नीट आहेत की नाही हे काळजीपूर्वक पहा. आणि पाकगृहात नवीन व्यवस्था लावली आहे की नाही हे देखील पहा. म्हाळसा, तिकडून काही संदेश आला का? संदेश आला नाही म्हणजे ते येणार नाहीत का? ह्या कृतयुगातील शिवलीलेत तुम्हा सर्व मेंढ्यांचे मोल काय आहे हे भविष्यात सगळ्यांना कळेल. माझा आणि बानूचा विवाह होण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव सोडावा लागणार आहे. म्हाळसा, गडावर सगळीकडे लगबग दिसते आहे. आज काय विशेष आहे? देवी, असं काय करताय? तुम्हाला खरंच काही ठाऊक नाही? नाही देवी, आज जेजुरीतून जाऊन यांना 12 वर्ष पूर्ण होतील. आज हे पुन्हा यांच्या मूळ रूपात येणार आहेत. हे कधीही समोर येतील तर स्वागताची तयारी करायला नको? मी पाकगृहात जाऊन सगळी तयारी झाली आहे की नाही ते पाहून येते. म्हाळसा, किती प्रेम करता श्री खंडेरायांवर. देव आज मूळ रूपात प्रकट होणार हे मला ठाऊक आहे, पण देव लगेच इथे येतील?
अरे यो खंडू काय करतोय काय? अरे काय म्हणाव काय याला हा? ए ए ए ए चल वस्तीवर जाऊ आणि सांगू समजेस नाही. अरे येड लागलं या म्हाताऱ्याला. चल हे चल 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 चल. काय झालं ग? अगं हे बघ नदीचं पाणी लाल झालं या. पाण्यात रगत दिसते या. मेंढ्यांची लोकर वाहताना दिसते या. अरे म्हातार बाबाला मेंढर मारली रे. म्हातार बाबाला मेंढर मारली. अरे काय झालं का सफाई वरडताय? म्हातार बाबाने मेंढर मारली. कोणच्या म्हातारे बाबानं कुठं मेंढी मारली? ते खंडू गावडा नदीवर मेंढर मारली त्याने. मेंढी मारली? ए चला रे समजेजण. लाटा काट्या कुराडी काय मेंढ्या चला घ्या माझ्या माग. चला मेंढर मारतो ते. बालू ए बालू आजा ए बालू ए चला आजा अरे आजा अरे 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 काय झालं वरडाया? अरे जनावर माग लागलं का काय? अगं एक बी जनावर मागे ठेवत नाही आता तो खंडू. म्हणजे अगं तुझ्या समजा मेंढ्या मारून टाकतोय तो खंडू नदीपाशी. ए उगा काय बी बनवू नकस. आम्ही कशा पाय भरू? आमच्या ह्या डोळ्याने बघितलंय समजा. होय आता तो खंडू एक एक मेंढी धरून फार उचलून आपटून आपटून मारतोय बघ. हा आणि असं चालू राहिलं ना तर एक बी मेंढी जिंती राहायची नाही बघ. होय नाही त्या म्हातार बाबाला चांगलाच धडा शिकवला ना तर नावाची बानू नाही म्या. आता धावतेस त्याला म्या कोण आहे के. चला रे कोण कुठला म्हातारा आणि बानूच्या समध्या मेंढ्या मारून टाकल्या की ह्यानं. बानू काय करणार आहेस आता? आजा काय करावं आता? यास का केलं या म्हाताऱ्यानं? तुमचा काय तंटवंट झाला का काय? आजा अरे तू गप का? बोल की काहीतरी. अरे ए खंडू, अरे काय केलं सर हे? अरे किती जीव लावला होता तुझ्यावर. अरे केसानं गळा कापलास तू माझा. यो म्हातारा यो आपल्या वस्तीवर आला तवाच माझ्या डोक्यात गेला होता. एकलीच भांडायचं याच्या संग. पण कुणी बी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. अरे ज्या घरचं खाल्लंस त्याच घरावर उलटलास. अरे तुझा काय राग होता ते मला तरी सांगायचं होतं. अरे मुक्या जनावरांनी कशापायी मारलंस? अरे बघताय काय
वडा त्या म्हाताऱ्याला. कोण येत आहे मोर? म्या येते मोर. काय घाबरते का काय तुला? का मारलीस माझी मेंढर? कशा बाई केलं स्वयंपाक? हे खंडू, मी आज तुला चित्ता नाही सोडणार. हाताच्या हात खांडोळी करणार आहे मी तुझी. या जला तसा जीव लावता येतो ना, तसा जीव घेता बी येतो. ध्यानात ठेव. वस्तीवर परक्या माणसाला थारा द्यायची रीत नाही आपली. आणि ही रीत मोडली बानून आणि आजाना. ही ये नाहीये हे समज बोलायची. आबा, जत्रेत हरी भाऊनं जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं बघ. त्यानं सांगितलं होतं का नदीचं पाणी लाल होईल. बघ, रक्तानं पाणी लाल झालं आहे. त्यांनी सांगितलं होतं मेंढ्यांचा जीव जाईल. तवाच कळालं असतं ना का तुझ्या हातनं हे पाप घडणार आहे तर हकलून दिलं असतं वस्तीवरनं. अरे आपण काय पाप केलंय असं वाटत नाही हसनी. बघतोय कसं तोंड वर करून समत्यांकडं. अरे आता आम्ही जगायचं कसं? अरे ही मेंढर आमचं धन आहेत. बोल की दात खिळ बसली तुझी. झाडाला उलटा टांगू मग बोलेल ह्यो. भानुबाई, तोंडातलं नाव घेऊ नकास माझं. खंडू तू बोल, नाहीतर चित्त सोडायचं नाही लोक तुला. भानुबाईंच्या या 700 मेंढ्या म्या मारल्या. भानुबाईंच्या मेलेल्या 700 मेंढ्या म्या पुण्यांदा जित्या करतो. सोन्याचा अंडा गावला. सोन्याचा अंडा बाई. अरे बघू बघू बघू. आता तुला सोन्यानंच मळवतो बघा. अरे माझ्या पोराचे दिस पालटले बघा. सोन्यानं भरलेला अंडा. लई हिनवलं माझ्या पोराला आणि मला. अरे खंडू, बानूच्या समत्या मेंढ्या मिळाल्या का काय? मेला नाही, मारले ह्यानं. मारल्या? बानू, ए बानू, योग सोन्यानं भरलेला हांडा. आता तरी लगीन करशील का नाही माझ्या संग? गप्प बसा तुम्ही. अरे आता चाललं काय हाय आणि तुम्ही बोलता काय हाय? ए खंडू, बोल एकदाच. भानुबाईंच्या 700 मेंढ्या म्या जित्या करल.
काय बोलतोय राधी बानूबाईंनी वचन द्यावं, त्या माझ्या संग लगीन करत्याल. अरे खडू, अरे काय बोलतोय अशी? माझा तरी विचार कर की. अरे वाय तरी बघ म्हाताऱ्या, माझ्याशी लगीन करायचंय, माझ्याशी. अरे माझ्या देवाला कळलं तर तुकडा करत्याल तुझं. ए खंडू, आता तुला जिता नाही सोडणार म्या. खंडू, यो काय पोर खेळ नाही. समधी वस्ती अशी बी तुला सोडणार नाही. सांग, मेंढ्या का मारल्यास? हा, बानूबाईंशी लगीन करायचं आहे. का बसा, कोणी बी ओरडायचं नाही. बानू, तू वय मान. अरे आबार काय बोलतेस तू? म्या नाही भय म्हणणार. माझा जीव गेला तरी मी तुला नाही भय म्हणणार. मला काय कळत नाही का? मेलेल्या मेंढ्या जित्या होत्याल का? मला बघायचंच आहे यो काय करतो ते. बानू, तू नुसतं हो म्हण. आज या चंदनपुरीत तुझा जीवच घेणार आहे म्या. अरे मेलेल्या मेंढ्या कधी जित्या होत्यात वय? आई, म्या वचन देते तुला. म्या तुझ्या संग लगीन करन, पर आधी माझ्या समद्या मेंढ्या चित्त्या करून दाव.
सगळ्या विश्वाला ठाऊक आहे की तुम्ही पुन्हा श्री मार्तंड भैरवाच्या रूपात प्रकट होणार आहात. पण तुम्हाला ठाऊक नाही का की मी तुमची 12 वर्ष प्रतीक्षा केली आहे आणि आजही सगळे प्राण एकवटून तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसली आहे. कुठे आहात तुम्ही? आज मी तुमची मनापासून वाट पाहते आहे. तुम्ही जेजुरीत येण्यास विलंब करू नका.